VPL सीझन 1चं हा तो समोरचा डोम आणि त्या डोममध्ये असलेले हे व्यासपीठ समोरचे डगआउट. मॅचला सुरुवात होत असताना पहिलं षटक घेऊन आयकॉन बॉलर बॉलिंग मार्कवरती मागील मॅचचा हिरो मिस्टर साईराज पाटील यांना आपण बघताय आणि त्यांच्या समोर बॅटिंग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला प्रतीक गरत नॉस्ट्राईक एंडवरती आणि दुसऱ्या बाजूला बघा हे मुख्य व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरती आपण पाहताय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय रोहनदादा सावंत, त्यांच्या सोबतीनं शिखरजी ठाकूर म्हणजेच डिंकीदादा यांना आपण पाहताय. पंचांचा इशारा आलाय लेट्स प्लेचा. आमच्या साथीनं सोबतीनं तुकाराम मांगेले सर सुद्धा या दुसऱ्या इनिंगमध्ये असणारच आहेत. साईराजचा पहिला चेंडू लेट्स प्ले फर्स्ट बॉल. हो पहिल्याच बॉलला यावेळेला द्विधा मनस्थितीत बॅट घालू की नको घालू घालू की नको घालू असं करत असताना आराध्य यानं छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच चेंडूवरती गडी गारत भूमी आदिराजला लागलेला पहिला धक्का गॉन. लाईट समोरच्या लाईट मॅच चालू असताना किंवा बॉल टाकताना लावायच्या नाही आहेत. आम्ही या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. काळजी घ्या की ज्या वेळेला बॉल डिलिव्हर केला जाईल किंवा टाकण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळेला तो रनअप पासून ती लाईट्स बंद झाली पाहिजे. पहिल्या चेंडूवरती स्टनिंग स्टार्ट साईराज पाटीलचा चेंडू आउटस्विंगर. आणि जसा उल्लेख केला बाबा बाहेरच्या चेंडूला थोडासा छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हे पाहिजे होतं. कुठेतरी विवाह प्रकृती संघ ज्यावेळेला डगआउटमध्ये होता ना त्यावेळेला थोडासा मोराल खाली गेला होता. कुठे आत्मविश्वासाला तडा जातोय की काय वाटलं होतं, पण त्या गोष्टीला बूस्ट करणारा हा विकेट साईराज पाटीलनं प्राप्त करू. कारण फार मोठं नाव आहे मुंबई प्रीमियर लीगमध्ये देखील आपल्या खेळाचा जलवा ज्या खेळाडूने दाखवला आहे. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतल्यानंतर त्याने देखील म्हटलं होतं की अशा स्पर्धा असतील ज्या स्पर्धेमधलं जे टॅलेंट समोर येईल, जे गुणवत्तावान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं समोर येईल आणि काही स्पर्धा मुंबईच्या परिसरामध्ये खास करून मुंबई प्रीमियर लीग येऊ घातले. कदाचित इथून असे खेळाडू समोर येतील त्यांना त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकेल. आपल्या तिथल्या अनुभवाचा फायदा एक्सपिरियन्स इथे दाखवत असताना साईराज पाटील आणि त्याचसाठी जसं साईराज पाटील तिथला अनुभव सांगतात आणि MPL सारख्या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याने जिंकला असे ते खेळाडू आहेत. त्याने ज्यावेळेला मगाशी डिस्कशन झालं होतं त्यावेळेला त्याने एक गोष्ट आवर्जून सांगितली होती, पालघर माझं पहिलं घर असेल तर हे ग्राउंड विरार माझं दुसरं घर आहे. आणि या मैदानावरती ज्याने बालपणापासून अनेक सारे खेळाचे धडे गिरवले त्या मैदानावरती खेळण्याचा अनुभव त्याचा वेगळा आहे. आणि साईराजनं पहिल्या चेंडूवरती जो ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा या येणाऱ्या षटकांमध्ये दडपण टाकण्यासाठी होऊ शकतो. पहिले दोन चेंडू एकदा एका विकेटच्या पतनानंतर भूमी आदिराज ग्रुप निर्मळ पुन्हा एकदा साईराज तयार होते प्रतीक समोर. प्रतीक घरात यावेळेला शॉर्ट बॉल स्टिअर करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला पॉईंटमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय आसिफ, तोपर्यंत एकदा नाही काढली डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता होत असं नाही, जसं तुम्ही चांगला उल्लेख केला. कारण या मैदानावरती भरपूर क्रिकेट खेळले साईराज पाटीलनं, त्याच्यामुळे खेळपट्टी काय खेळते, विकेट काय खेळते, विकेटवरनं बाउन्स कशा पद्धतीनं प्राप्त होईल, स्विंग कसा मिळेल, या सर्व गोष्टींची माहिती त्यांना माहिती आहे. आणि जसा चांगला उल्लेख तुम्ही देखील केला मुंबई प्रीमियर लीग या प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब त्याने घेतला होता. पायावरचा चेंडू होता, या चेंडूला पाठवत असताना अजून एक विकेट बिग विकेट. भाई जोर का झटका धीरे से लगे सुना था, ये तो जोर का झटका जोरात लागलाय, जोरात. प्रतीक घरात डिपार्ट्स बाद.
कशा पद्धतीने लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायावरच्या चेंडूला फ्लिक करत असताना चेंडूला मिडविकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करत होते, पण तितकं चांगलं कनेक्शन नव्हतं. बघा थोडासा फ्लडलाईटमधला खेळ जो आहे थोडा बदलला आहे. म्हणजे जे आपण सनलाईटमध्ये मॅचेस बघितल्या त्याच्यामध्ये त्या सुरुवातीच्या 2 मॅचेस जर बघितलं त्याच्यामध्ये 158 धावांचा पाठलाग होत असताना शेवटच्या क्षणाला तो सामना टर्न होत असताना तो यशस्वी बचाव जरूर बघितला. त्या ट्रॉफीज आहेत ज्या आपल्याला बघायला मिळतात. मॅन ऑफ द मॅचसाठी ही ट्रॉफी, त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, BBPLची ही क्रिस्टल ट्रॉफी जे मुख्य आकर्षण आहे या स्पर्धेचं स्क्रीनवरती दाखवलं जाते. साईराज पाटील 2 विकेट, 4 चेंडू आणि 1च धाव आत्तापर्यंत खर्च केली आहे. इथून भूमी आदिराज ग्रुप निर्मळला कशा पद्धतीचा खेळ करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी काय आखणी आहे किंवा काय नेक्स्ट प्लॅन आहे, गेम प्लॅन खूप महत्त्वाचा. साईराज पुढील चेंडू आतमध्ये येणारा, परंतु यावेळेचा चेंडू लेगस्टम्पला मिस करून जातोय. अँगल बनवण्याचा प्रयत्न केला होता. जर का आपण व्यवस्थित या चेंडूला निरखून बघाल तर रिलीज पॉईंट होता, तिथून कुठे ना कुठे रिसचा वापर करून चेंडूला आतल्या दिशेने आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू लेगस्टम्पला मिस करत असताना वाईट स्वरूपाने येतो. अतिरिक्त धाव वाईट मिळाली. मागच्या चेंडूवरती आलेला विकेट तर अक्षरशः बोनस होता. म्हणजे पायावर त्या चेंडूवरती खेळताना प्रतीक गरजनं मिस्टर्न स्ट्रोक खेळला गेला होता आणि तोच विकेट म्हणजे पहिला मी जसं म्हटलं तर बाबा बूस्ट झाला आहे, थोडासा बूस्ट मिळालेला आहे या टीमला. आत बाहेरवाला खेळ आहे, आत बाहेरवाला खेळ आहे. आपला अनुभव दाखवत असताना, एक्सपिरियन्स दाखवत असताना कधी चेंडूला आत आणतात, कधी इनस्विंग करतात, कधी आउट स्विंग करतात. मिश्रण केलेलं आहे, मिश्रणयुक्त गोलंदाजी साईराज पाटील यांची पाहिलेत या षटकामध्ये. त्यांना माहिती आहे जर या सामन्यामध्ये परत यायचं, 71 धावा डिफेंड करायच्या तर सुरुवातीला विकेट घेणं, टिचून मारा करणं, नियंत्रित गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे. बघा शेवटला थोडीशी हरकत केली, चेंडू थोडीशी हरकत केली आणि चेंडू बाहेरच्या दिशेनं निघून गेला आहे. डॉट बॉल आला साईराजचा हा. हो, यावरचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा. खूप चांगलं गॅदर केलं, रोहितचं कौतुक त्यासाठी ज्येष्ठांच्या मागे. आणि चेंडू पुन्हा एकदा वाईट येतोय. हल चेक 3-2 शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. साईराज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये तयार, त्याच्यासमोर शुभम. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच पुन्हा एकदा वळतात आणि त्यानं इशारा दिला वाईडचा. अतिरिक्त धाव येते. बघा इतक्या चांगल्या षटकाला तुम्ही ज्यावेळेला एंड करण्यासाठी जाता आणि त्या एका बॉलसाठी 3 चेंडू हाताळताय, नक्की याच्यामध्ये काय फॅक्टर असावं? गवताचा प्रभाव ज्या पद्धतीचा आहे किंवा गवत जे जीवित घास आहे त्याचा तर इम्पॅक्ट हा आता येणाऱ्या षटकांमध्ये किंवा मॅचेसमध्ये आपल्याला बघायला मिळणार आणि या षटकामध्ये सुद्धा बघायला मिळालं आहे. पण काय करणं गरजेचं आहे साईराज पाटील ज्यावेळेला शेवटचे चेंडू हाताळत आहेत? बघा या पूर्ण ओव्हरवरती लक्षात दिलं तिथे डब्ल्यू आहेत, डब्ल्यू जास्त आहेत. ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू होता, बॅक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, फील्ड केलं गेलं चांगलं. आसिफ शेख फील्ड करतील. या पहिल्या ओव्हरमध्ये डब्ल्यू जास्त आल्यात, पण जे डब्ल्यूच्या जोडीला डी आलाय ना तो फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी डेंजर आहे. वाईट तो डी नाही येऊन द्यायचा. तो डी जर आला तर आपल्या टीमसाठी जास्त डेंजर होणार आहेत. पहिलं षटक जसं पाहिजे होतं विवाह प्रकृतीय टीमला तसं षटक आलंय. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आले, 4 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये सुरुवात करून द्यायची साईराज पाटील यांनी त्यांनी केले. या पहिल्या 2 धक्क्यांना सावरण्याचा प्रयत्न भूमी आदिराज ग्रुप हा देखील करणार. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 4, लॉस ऑफ 2 विकेट्स. झाली होती 60 मध्ये 72 करायच्या होत्या. पहिल्या 6 बॉलवरती आले 4 धावा, 4 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली करून दिली. आता भूमी आदिराज पुन्हा एकदा उभारे घेण्याचं काम करणार. मागच्या सामन्यामध्ये जो स्टार्ट सुरुवात आराध्य निजाई आणि प्रतीक घरतनं दिली होती तिथे मात्र गेले आहेत. कंपॅरिझन बघा, आफ्टर 1 ओव्हर पहिलं षटक संपलं होतं. विवाह प्रकृती होता 3, बिनबाद 3. भूमी आदिराज आहे 4, 2 गडी बाद, 4 धावा धापलकावरती आहेत. आता क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज
सज्ज होतं लकी सिंग. आत आलेला चेंडू बॅकवर्डला जाऊन कट केलाय. चेंडू जोपर्यंत जाईल फील्ड करतील, थ्रो करतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न थोडासा दूर राहिला चेंडू. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. श्रवण मेहर आणि शुभम जाधव अशी जोडी मैदानावरती आहेत. ज्यावेळेला 2 विकेट लवकर गमावले, 2 फलंदाजांना लवकर तंबूच्या दिशेनं जावं लागलं, मग या 2 खेळाडूंची जबाबदारी वाढली. सध्या धापलकावरती धावा आहेत त्या 5. 2 गडी बाद 5 धावा. थोडीशी जबाबदारीपूर्वक खेळी तुम्हाला साकारवायला जिम्मेदारी भाई किसी को लेनी पडेगी. जबाबदारीचं ओझं जाणवून देऊ नका, ते एन्जॉय करा, कारण जबाबदारी त्यालाच मिळते जो ती पेलण्याची क्षमता राखतो. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. रोहित पाटीलच्या हाता लागून चेंडू निसटलाय. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. अवांतर धाव्याने धापलकामध्ये होईल बर. अजून 2 धावा एक्स्ट्राच्या रूपानं आल्यात. लकी सिंगचा चेंडू स्टार्टच झाला मिडल अँड लेग स्टंपवरनं. अजून थोडासा अँगल बनवायचा होता चेंडूला. इन स्विंगर चेंडू हाताळायचा, त्याची सुरुवात तुम्हाला उजव्या यष्टीच्या बाहेरनं करणं गरजेचं आहे. इन स्विंगरची सुरुवात तुम्हाला त्या ऑफ स्टंपच्या बाहेरनं करणं आवश्यक आहे. सुरुवात त्या मिडल आणि लेग स्टंपवरनं केली होती आणि त्याचा फटका बसला आहे. 2 अवांतर धावा व्हाईटच्या स्वरूपात प्राप्त झाल्यात. धावा धापलकावरती येत्या 2 गडी बाद 7 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, पॉइंटला फिल्डर त्यानं टिपला जाईल. तिसरा फलंदाज बाद. लकी सिंगला लाभलं यश आणि परतावा लागले त्याच्यावरला. बॅक टू डगआउट, बॅक टू पेव्हिलियन. बाद झाले बघा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा थोडासा राईस आला होता, जी उसळी मिळाली त्याला कट करण्याच्या प्रयत्नामध्ये. पॉईंटला विघ्नेश होते आणि विघ्नेश याने टिपलाय हा झेल. बघा थोडासा टॉप ऑफ द बॉल जाण्याचा प्रयत्न केला गेला होता, हवेत खेळलं आणि क्षेत्ररक्षक होते. तिसरा फलंदाज बाद झालाय. 7 गडी बाद 3 धावा. 3 गडी बाद 7 धावा. सध्या धापलकावरती येत असताना विघ्नेशनं टिपलाय हा झेल. 72 धावांचा पाठलाग करतोय तो भूमी आदिराज ग्रुपचा संघ. या सामन्याला म्हणजे इनिंगला सुरुवात होण्याच्या अगोदर आम्ही म्हटलं होतं हा लो स्कोरिंग गेम आहे, पण हाय व्होल्टेज ड्रामा होऊ शकतो. त्या ड्राम्याची सुरुवात झाले. पुढे नाट्य घडणार आहे, नाट्यमय घडामोडी होणार आहे, पण त्याची सुरुवात आता झाले. नाही, सुरुवात झाल्याने ते स्पष्ट दिसून सुद्धा येत आहे. 7 वरती 3. हो, शरपासून लांबचा चेंडू. या वेळेला कट करायचा होता चेंडू, प्रॉपर निघून गेला गॅप मधून. सीमारेखा पार, चौकार. कव्हर पॉईंट आणि कव्हरच्या मधला जो गॅप होता ना, त्या गॅपला शोधलाय. पहिला चेंडू फेस करतो ते पार्थ चंदन. बघा बॅकफुटला गेला आणि त्यानंतर तो गॅप शोधलाय. कव्हर पॉईंट आणि कव्हर मधला गॅप शोधला आणि चेंडूला पाठवला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. आता ऑन द राईस, पण फटका फसलाय पुन्हा एकदा. अजून एक विकेट. ऑन द राईस खेळण्याच्या नादामध्ये पार्थ चंदनी परतले आहेत. काय मॅच चाललाय, मॅच कॅच बदललाय खेळ. चौथा फलंदाज बाद. चंदन बहुमूल्य विकेट. शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न आणि ऑन दी अप खेळायचं होता आणि त्या चेंडूला खेळत असताना तितकं चांगलं कनेक्शन आहे. ओ, राहुल चौधरीच्या हाईटचा इथे वापर नक्कीच करत असताना तो झेल जो टिपलाय, भरपूर जणांच्या चेहऱ्यावरती ती स्माईल आली. त्याचं कारण सुद्धा तेच असावं की बघा हा छूटते रह गया, छूटते रह गया. आणि कॅच गॅदर करत असताना
त्यात तो सुद्धा सरप्राईज झाला. राहुलने ज्या वेळेला झेल टिपला त्यानंतर तो सुद्धा सरप्राईज झाला की बाबा झाला एकदाचा नाही, पकडला एकदाचा. सुंदर झेल कॅच टिपला गेला. आणि महत्त्वपूर्ण झेल मी याच्यासाठी म्हणत होतो कारण पार्थ चंदन ज्या लयमध्ये त्याने बॅटिंग केली होती त्याच्या माध्यमातून हातात टाळलेलं ते षटक, जो चांगला कंट्रोल अर्धशतकीय खेळी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरले होते, अशा खेळाडूला तंबूच्या दिशेने पाठवणं. लकी सिंगचं सेलिब्रेशन बघा. नाही पण आता मुख्य व्यासपीठावरती डिंकी दादा देखील आहे, ते देखील एन्जॉय करतात जसा राहुलनं झेल टिपलाय. आणि अगदी राहुलनं जपून टाकले पाऊल, आता लागले विजयाची चाहूल. त्यामुळे हा झेल महत्त्वाचा होता, तो झेल टिपला गेलाय. लकी सिंगने येऊन आपल्या टीमसाठी बघूया लक फॅक्टर त्या बाजूला होता पण त्याला अक्षरशः खेचून आणलंय. नाही खेचून आणलंय त्याच्यामध्ये 4 विकेट. बघा हा टोटल जो 72 आहे 72 आहे तो तितका मोठा नाही, तितक्या आता या विकेट वाटायला लागल्यात. या विकेटने पूर्णपणे या मॅचचा कंट्रोल जो आहे किंवा जो रिमोट आहे तो आता विवा प्रकृतीच्या हातामध्ये नेऊन ठेवला आहे. चेंडूला यावेळेला आम्ही स्पीड होत असताना चेंडू निघून गेला आहे तडमानमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एक धाव सहज कंप्लीट झाली आहे. इथे पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत या धावांचा पाठलाग करणं सोपं राहणार नाही आहे. 12वरती 4 आहेत. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका काय अपेक्षित करू शकतो का? कारण शुभम खूप वेळापासून खेळपट्टीवरती आहे, खातं ओपन करता आलेलं नाही आहे त्याला. वैयक्तिक लास्ट बॉल, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. लकी सिंगनं काय केलं तेही सांगू दे. जसं तुम्ही कंट्रोलचा उल्लेख केला होता, आता ते कंट्रोल त्याने दाखवलेले आहेत. पार्टनरशिपची नितांत गरज भूमी अधिराज ग्रुपला आहे. रोहित पाटीलचा प्रयत्न, चेंडू चालू फायनल एक क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डर पोचतील, फील्ड करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केले. लेगबाईचा इशारा होतोय शेवटच्या चेंडूवरती. लेगबाईच्या स्वरूपात 2 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावावरती आहेत त्या 4 गडी बाद 14 धावा. अडखळी डळमळीत सुरुवात आहे. लो स्कोरिंग गेम, हाय व्होल्टेज ड्रामा त्याला झाले सुरुवात. 58मध्ये करायचे आहेत, 48 करायचे आहेत. त्या 48 बॉलमध्ये 58 धावा करायचे आहेत. शुभम आणि तेजस, जसं तुम्ही चर्चा केली ना, पार्टनरशिपची गरज जरूर आहे. आता बघूया ती पार्टनरशिप होते, कारण पार्टनरशिप दुसऱ्या बाजूला झाले. साईराज पाटील आणि लकी सिंगची पार्टनरशिप झाले. दोघांनी 2-2 विकेट घेतल्यात. बॉलिंगमध्ये तुमची पार्टनरशिप झाली आहे. मॅचचं कंपॅरिझन बघा. 2 षटकानंतर किती धावा होत्या. विवा प्रकृती 7 वरती खेळत होते त्यावेळेला त्यांची 1 विकेट आली होती. पण भूमी अधिराज ग्रुप धावांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर डबल धावा त्यांच्याकडे आहेत, पण ज्या विकेट्स आहेत त्या 3 गुणा जास्त आहेत. 4 विकेट, खूप मोठा इम्पॅक्ट त्या 4 विकेटचा आहे. सायराजला पुन्हा एकदा इंट्रोड्यूस करण्यात आलं आहे आणि करण्यात आल्याचं हे विचार करणंसुद्धा योग्यच आहे, कारण साईराजनं विकेट टेकिंग बॉलिंग केली आहे. साईराजने चांगला स्पेल हाताळला आहे ज्यावेळेला ते पहिलं षटक हाताळत होते. आणि दोघांनी काय केले तेही सांगण्याचा प्रयत्न आपण करणार. लकी सिंग आणि साईराज पाटीलनं एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला का बाबा, त्यांनी कंट्रोल ठेवलाय या सामन्यावरती, नियंत्रण ठेवलंय. फक्त कंट्रोल नाही ठेवलाय, अगदी आपण आपल्या कॉम्प्युटरचा जर कीबोर्ड पाहिला ना तर कंट्रोलच्या बाजूला शिफ्टचं बटन असतं. दोन्ही दाबलं ना तर बऱ्याच गोष्टी होतात. कंट्रोल दाबून शिफ्ट दाबतात, काही अल्टर दाबून शिफ्ट दाबतात. आता या दोन्ही बॉलरनं काय केलंय, कंट्रोल विथ शिफ्ट दाबलंय. त्याच्यामुळे मॅच या बाजूला थोडासा शिफ्ट झालाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू चाललाय. जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. शुभम फील्ड करतील. थोडासा वाईड अँगल आहे. ओ हो, इथे एक क्षण महत्त्वाचा, एक धाव महत्त्वाची आहे. आणि फक्त धाव नाही महत्त्वाची, ज्या कंट्रोल आणि शिफ्टचा उल्लेख आम्ही करतोय ना तो कंट्रोलही निघून जाईल आणि त्या बाजूला मॅच शिफ्ट होईल. हे बघा, काही मॅच शिफ्ट होण्यासाठी तुम्हाला तग धरणंसुद्धा गरजेचं आहे, विकेट वाचवणंसुद्धा गरजेचं आहे, धावा बनवणंसुद्धा गरजेचं आहे. मागील 2 चेंडूवरती साईराजच्या सिंगल आली आहे म्हटल्यानंतर शुभम आणि तेजस यांची रणनीती मैदान क्लिअर दिसून येते. ओह, उडता पंची दाखवला आहे. बाबखरा लास्ट बॉलवरती 2 आल्या होत्या, त्यामुळे मागील 2 चेंडूवरती 3 धावा. साईराज पुन्हा एकदा चेंडूवरती जाऊन त्याला खटखटायचा प्रयत्न, चेंडू निघून चालला पॉईंटमध्ये. चांगली फिल्डिंग बघा. ज्या धाटणीचे फटके येणं गरजेचे होते सुरुवातीला, ते फटके आता येताना दिसत आहेत. म्हणजे ज्यावेळेला भूमी अधिराज ग्रुप निर्मलचा संघ, म्हणजे त्यावेळेला ओपनिंग पेअर मैदानात अथर्व आणि प्रतीक आले होते, त्यावेळेला काय दिमागामध्ये या गोष्टी नव्हत्या का, ज्या गोष्टी आता केल्या जात आहेत.
पहिल्या 2 षटकामधला जर का खेळ बघाल तर त्याच्यामध्ये या प्रकारच्या फटकेबाजी केली असती किंवा या प्रकारच्या धावा आल्या असत्या, कदाचित तो मागची 4 आहेत ना ते तुम्हाला दिसले नसते. इसीलिए कहते ना भाई, क्रिकेट में जोश के साथ होश का होना बिल्कुल जरूरी होता है. क्रिकेटमध्ये तुमच्याजवळ जोश पाहिजे बाबा, होश पण पाहिजे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कडेकडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ड्राईव्ह करायचा होता कव्हरच्या दिशेनं तेजस राठोड आणि दुसऱ्या बाजूला शुभम जाधव. जसा तुम्ही उल्लेख केला मागच्या काही चेंडूवरती येण्याचा प्रयत्न. आता थोडंसं दुरून खेळ होतं, पुढचा पाय नाही हल्ला, अगदी जागेवरती राहिला होता. त्यामुळे लांबून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 2.4 षटकांचा खेळ, 4 गडी बाद 18. साईराज प्रयत्न करतायत अजून एका विकेटसाठी. आणि त्यामुळे विकेट टू विकेट बॉलिंग सुद्धा होताना दिसतंय. तितके लांब ठेवत नाहीत, स्टंपच्या आजूबाजूला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय, जे करणं गरजेचं सुद्धा आहे. 44 चेंडूमध्ये 54 धावांची गरज. साईराज दुरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा यावेळेला शरीरापासून लांब ठेवलंय. एक जर का मागे नजर टाकाल तर स्लिपसुद्धा ठेवण्यात आला आहे, फ्लाइंग स्लिप ठेवण्यात आलेला आहे. कदाचित त्याचं कारण तेच असावं. बघा, दुरून खेळण्याचा प्रयत्न, छेडकाठी काढण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. विकेटच्या शोधात साईराज आहेत, विकेटच्या शोधात आहेत, कारण ज्या 4 विकेट झाल्यात. येस, लास्ट बॉल, शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. स्ट्राईक हिटवरती तेजस. समोर खेळायचं होतं, चेंडू कव्हरच्या दिशेने निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. 3 षटकाचा खेळ अखेरकार संपन्न होतो आणि 3 षटकानंतर 19 धावा 4 विकेटच्या पतनानंतर भूमी अधिराज ग्रुप निर्मळ या संघाचा धावफलक. आत्ता या षटकाने, मागील षटकामध्ये एक चांगली बाब काय घडली आहे तर पहिल्या 2 षटकामध्ये ज्या विकेट्स बघायला मिळाल्या होत्या त्या विकेटला कुठेतरी ना कुठेतरी थांबवलं आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह बाब, म्हणजे सकारात्मक बाब काय म्हणायची झाली तर विकेट नाही आलाय, धावा निरंतरतेने बदलेल्या आहेत. 17वरती 2 होता, 19वरती 4. म्हणजेच काय, जिथून विभा प्रकृतीने त्या 3ऱ्या षटकामध्ये धावफलकाला बूम केलं तर 10 धावा आणल्या होत्या, तिथून भूमी अधिराजने या षटकामध्ये जर बघाल तर 5 धावा आणलेल्या आहेत. नाही, जसं मराठीमध्ये एक म्हण म्हणतात आपण, मॅच कंपनीने जसं तुम्ही सांगितलं, 2 गडीबाद 17 आणि 4 गडीबाद 19 धावा धावफलकावरती येत असताना भूमी अधिराज ग्रुप पाटला काय 72 धावांचा. कधी कधी काय असतं माहिती का, तुफानी समुद्र में नाव नाही डालना, डुबने का खतरा होता है. त्याच्यामुळे वादळं येतात ना, त्याच्यामध्ये नाव जहाज टाकायचं नाही आहे, किनाऱ्यावरती पण थांबावं लागतं. ते वादळ निघून देण्याची वाट बघावी लागते. ते वादळ कदाचित साईराज पाटीलनं 2 षटकामध्ये आणलं होतं. 2 षटकं त्यांनी हाताळली, 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या. पहिल्या ओव्हरमध्ये, पहिल्या षटकामध्ये घेतलेल्या त्या 2 ओव्हर प्रतिस्पर्ध्याच्या गोटामध्ये खलबली थोडासा देऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे हा मॅच त्यांनी बनवला आहे. साईराज पाटीलनं अगदी स्टार्ट केला मॅचला, बनवला. लकी सिंगनं त्यांना साथ दिली. आता उर्वरित खेळाडूंना, या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या कामगिरीवरती कामगिरी करायची आहे. आसिफ शेख फ्रंटवूडवरती खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, डायरेक्ट ही टेन्शन वाढवणारा होता. 2-3 वेळा विघ्नेश आले होते जोरानं, डायरेक्ट हिट झाला असतं तर काम इथे पीठ झाले असतं. 20 धावा धावफलकावरती आहे, 4 गडी बाद 20 धावा. पाटला काय 72 धावांचा. एक धावांसाठी टाळ्यांचा आवाज येतोय, जो चौकार षटकारासाठी येतो ना त्याच्यापेक्षा जास्त आता 1 रनसाठी येतोय. कारण गरजेचं तर एकच आहे. स्ट्राईक रोटेशन खूप महत्त्वाचं आहे, पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं. बघा, एकदा का ही पार्टनरशिप तुमच्या 6-7 षटकापर्यंत गेली तर हा सामना भूमी अधिराज ग्रुपच्या दिशेने बदलू शकतो. पण विभा प्रकृती काय विचार करते, ते विचार करते की इथून ही पार्टनरशिप बनत राहावी. चेंडू गॅपमधून निघून गेलाय, क्षेत्ररक्षक डीपमध्ये नाही, अडवण्याचा प्रयत्न, बॅक केलं चेंडूला, तोपर्यंत 1ला 2 मध्ये सहज कन्वर्ट केलं गेलंय. सिंगलला डबलमध्ये कसं कन्वर्ट केला जाईल त्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना बघतोय. ज्या दिशेने चेंडू येईल त्या दिशेनं गॅप शोधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यासाठी विशेष कौतुक आहे तेजसचं, शुभमचं. सध्या तेजस चांगल्या लयमध्ये दिसून येतोय. बघा, नाव त्यांचं तेजस आहे, पण सध्या माहिती आहे संघाची परिस्थिती काय, त्याची गरज काय, संघाची निकड काय, संघाची गरज काय, परिस्थितीची जाणीव काय, परिस्थितीनुसार खेळायचं कसं आहे. तर सध्या ती तेजस राठोड ती इनिंग साकारतोय. शुभम दुसऱ्या बाजूला, जाधव त्याला साथ देतोय. आता जी कामगिरी मी लकी सिंग आणि साईराज पाटील यांचा उल्लेख त्याच करतोय. इथे जर विकेट नाही आले, पार्टनरशिप झाली तर मॅच हळूहळू त्या बाजूला जाऊ शकतो. म्हणजे तेजस एक्सप्रेस असून सुद्धा त्याला स्लो पळावं लागतंय. हो, यावेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न चेंडूला केला, स्टिअर काढण्याचा प्रयत्न झाला.
कोणत्याही प्रकारची घाई गडबड होताना दिसत नाही आहे. आसिफ शेखने आत्तापर्यंत 4 चेंडू हाताळले, 3 धावा त्यानं खर्ची केल्यात. येणाऱ्या 2 चेंडूवरती त्याचा केससुद्धा बघण्यासारखा असेल. शुभम वेळ घेतात. हो, लटखट काढण्याचा प्रयत्न केला होता, शेवटच्या क्षणाला टॅप केलं चेंडूला, पण टॅप करत असताना एक धाव तोपर्यंत चपळाईनं धावून पूर्ण केली गेली आहे. या एका धावाने धापलकामध्ये होईल वाढ. 2, 3, 4 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मागचे 2 सामने डिश्यूमवाले फायटिंगवाले पाहिले आहेत. आता हा क्लासिकल आहे. जसा चित्रपट असतो ना फायटिंगवाला, तसा हा थोडासा क्लासिकल सिनेमा आहे. धाव घेण्याची शक्यता नाही. या षटकामध्ये आल्या 4 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 23, पाटला काय 72 धावांचा. जसं 2 प्रकारचे चित्रपट असतात, एक आर्ट कला दाखवणारा तसा क्लासिकल चित्रपट असतो, एक थोडासा जो आपल्याला बॉलिवूडला पाहिजे तसा चित्रपट पाहत असतो. दॅट्स अ आर्ट चित्रपट, थोडासा कला दाखवणारा चित्रपट आहे. 36 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 49 धावा करायचे आहेत. जो सुरुवातीला आस्किंग रन रेट जर आपण पाहिला 7 वरती होता, तो आता पुढे जाऊ लागला आहे. तो 8च्या वर गेला आहे. 36 मध्ये करायचे आहेत. 49 4 वरती खेळतात शुभम आणि तेजस त्यांना साथ देतात. 4 षटकं संपली होती तेव्हा 2 गडी बाद 33 विभा प्रकृती आणि 4 गडी बाद 23. हलकीशी 2 डीजे मास्टरची आणि येऊया. तर चौथं षटक मोठं झालं होतं आणि ते मोठं होत असताना दुसऱ्या बाजूने भूमी आदिराज ग्रुपसाठी तितकं मोठं झालेलं नाही आहे. बॉलिंगच्या अगेन्स्ट बॉलिंग म्हणजे ज्यावेळेला पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं या बॉलिंग स्टार्ट ज्यावेळेला एकमेकांसमोर तुम्ही कंपेअर कराल त्यावेळेला तुम्हाला हे चित्र जवळून क्लिअर होईल. राहुल चौधरीच्या हातामध्ये चेंडू आहे. 5वं षटक हाताळण्यासाठी ते तयार होते. 23/4 शुभम स्ट्राईक हेंडवरती राहुल समोर. हो, शॉर्ट बॉल होता. यावेळेला पुल करण्यासाठी तयार जरूर होते, परंतु प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाही आहे. चेंडूच्या गतीला परखण्यामध्ये, जज करण्यामध्ये थोडीशी उणीव भासली आणि त्यामुळे एकच धाव त्या चेंडूवरती आल्याने एका धावाने स्ट्राईकसुद्धा रोटेट होत असताना दिसते. सध्या हालत दोन्ही टीमची अशी आहे की बाबा क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल आहे, कोई तो बता दे अब इसका हाल हो मेरे भाई. काय करावं आणि काय करू नये, कसं करावं आणि कसं करू नये, केव्हा करावं आणि केव्हा करू नये, या सर्व गोष्टी सध्या मैदानावरती सुरू आहेत. 4 गडी बाद 24 धावा. स्ट्रायकरला तेजस. याच करता मी म्हटलं होतं क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल आहे, कोई तो बता दे इसका हाल हो मेरे भाई. 4 गडी बाद 24. हल काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु शरीरापासून लांबून. बघा, या चेंडूला खेळण्यासाठी तुमच्याकडे सोल्युशन असणं गरजेची, उपाय असणं गरजेचं. कारण आता तुम्ही जर म्हणाल की मोठमोठे फटके मारून या मॅचला जिंकता येऊ शकतं का, तर त्याच्यासाठी काय पोषक वातावरण आहे का, गोलंदाज किंवा खेळपट्टी त्या पद्धतीनं तुम्हाला ती साथ देणार आहे का. 34 चेंडू 48. राहुलचा पुढील चेंडू शॉर्ट बॉल आहे. उजव्या इष्टीच्या पुन्हा एकदा जास्त बाहेर. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. जसा जसा बॉल वेगानं जातोय तसा तसा एक मोठी चिंगारी किंवा एक वेदना ही भूमी आदिराज ग्रुपच्या डगआउटमध्ये होत असताना आपल्याला दिसते. बघा, तेजस 2 वेळा बीट झाल्यात, दोन्ही बॉल डॉट. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा सोल्युशन काय मिळणार, पण हा सीन तर बाबा 3-8 वाला आहे. कन्फ्युजन आहे, सोल्युशन का पता नाही, तसं चाललंय सदा बाबा. कन्फ्युजन आहे, थोडंसं कन्फ्युजन मनामध्ये आहे, डाऊट क्रिएट झाल्यात. मी म्हटलं ना बाबा, कन्फ्यूजन है, सोल्यूशन का पता नहीं, और सोल्यूशन जब मिला तो भाई क्वेश्चन क्या था पता नहीं. धावा धापलकावरती 4 गडी बाद 24. आउट स्विंगर वारंवार हाताळले जातात आणि ते सुद्धा शॉर्ट बॉलने. वेगवान मारत राहुल आखूड टप्प्याच्या चेंडूचा वापर करतायत आणि त्याचबरोबर बाहेरसुद्धा काढण्याचा प्रयत्न करतात. तेजस यांना हलूसुद्धा दिलेलं जात नाही आहे आणि हे जे लगातार येणारे 3 बॉल डॉट आहेत ते खूप मोठा प्रेशर आता भूमी आदिराज ग्रुप या संघाचे बनवतात. दुरून खेळण्याचा प्रयत्न, अखेरकार ती छेडकाणी झाली आहे. चेंडू हवेमध्ये गेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बाकी टॉप पॉईंटमध्ये शेवटी क्षेत्ररक्षक तैनात होता. हलकासा तो थर्डमॅनच्या दिशेने झुकला आणि त्यानंतर त्यानं सुंदर झेल टिपत असताना फलंदाज तेजस बाद.
राहुल चा चेंडू आता याला अपरकट करूया पॉइंटवरती खेळूया पाठी खेळू पुढे खेळू या सर्व द्विधा मनस्थितीमध्ये विकेट गमावलाय. अर्धा संघ गारद झालाय 24 वरती. बघा पुढे खेळू मागे खेळू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळू काय करावं आणि काय करू नये यामध्ये होता. 5 गडी बाद 24 धावा धापलकावरती आहेत. हा असा मॅच होईल असं कोणाला वाटलं नव्हतं भाई. जैसा हम सोचते ना वैसा होता नाही आहे. क्रिकेट ऐसा खेळ आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा होता. 24 वरती गाडी थांबले. 24च्या डबल 48 करायचे आहेत पण त्या डबलमध्ये ट्रबल आलाय. त्या डबलमध्ये ट्रबल सध्या आलाय. मुबासिर शेख एक हुकमाचा एक्का मैदानावरती दाखल होतोय. म्हणून नेहमीच जसं आम्ही मागे देखील म्हटलं होतं की अशा सिच्युएशनला जर हँडल करायचं तर अशा परिस्थितीमध्ये नौस दडपण दबाव सहन करण्याची क्षमता तुमच्याजवळ असायला हवी. बिलकुल क्षमता असावी आणि त्या क्षमतेला साजेसा खेळाडू सध्याच्या घडीला ज्या फॉर्ममध्ये आहे मुबस्सीर त्याला आपण मैदानात येताना पाहतोय. 5 विकेट गेल्यात. थोडं संकट वाढलेलं आहे भूमी आदिराज ग्रुपसाठी पण ते संकट वाढत असताना खूप मोठ्या अपेक्षा आहेत मुबस्सीरकडून. तेजसच्या त्या शॉटकडे आपण सुद्धा येणार आहोत. तुर्तास हा शेवटचा बॉल. हो शेवटच्या बॉलमध्ये छेडखाडी काढण्याचा प्रयत्न बाउन्स जज करण्यामध्ये कदाचित अडचणी येत असाव्या आणि त्यामुळे बॉल डॉट. 24 वरती 5 षटकांचा खेळ झालाय. 30 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे आता भूमी आदिराज ग्रुप निर्मळ या संघाला. षटक 1 नंबरचं षटक. एकच धाव फक्त त्याने खर्च केले. राहुल चौधरीनं फक्त 1 रन आणि 1 विकेट त्याने फेकलाय. भरपूर फॅन फॉलोवर राहुल चौधरीचा आहे. तो देखील एनकरेज करतोय त्याला सपोर्ट तिथे करतोय. 9 नंबरचा टी शर्ट त्याने घेतला. त्याला माहिती हा सामना महत्त्वाचा होता. गुड बॉलिंग राहुल चौधरी. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती आहेत ते 24 धावा धापलकावरती आहेत. आणि मी का म्हटलं होतं ज्यावेळेला थोडंसं व्होल्टेज वाढतो ना लाईट वाढते त्यावेळेला घरातला पहिला फ्यूज उडतो आणि असा हाय व्होल्टेज मॅच आला का माणूस कन्फ्यूज होतो काय करावं नाही आणि काय करू नये. 30 बॉलचा खेळ आहे. 48 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना सचिन सोळंकी आले गोलंदाजीसाठी. शुभम स्ट्रायकरला नॉन स्ट्रायकरला मुबाशिर शेख. आत आलेला चेंडू होता आणि प्रेक्षक देखील विचार करतात की बाबानो बाबा हेच 2 संघ होते का ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये षटकार चौकारांची आतषबाजी केली होती. एकानं 128 धावांचा पाठलाग केलाय. 29 केल्या. एकानं 158 केल्या. भाई टीम है तो यही है. टीम त्याच आहेत पण खेळ बदललाय. टीम वही है लेकिन खेल बदला है. खेलने का रंग बदला है. खेळाचा रंग बदला है. खेलने का ढंग बदला है. माहोल बदलला आहे. अपील झालं मागे पुढे अपील होतंय. माहोल थोडासा बदलला आहे. टेन्शनवाला माहोल आहे भाई. जब बढ़ रहा हो टेन्शन जेव्हा टेन्शन वाढते तेव्हा कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असतं. दबाव वाढला का त्या दबावाला झुगारून देऊन कामगिरी करायची आहे. आता भरपूर दबाव प्रेशर भरपूर दबाव आहे. दबाव ऑनली दबाव. पहिले 3 डॉट बॉल सचिन सोळंकीनं पहिले 3 निर्धाव चेंडू हाताळत. या प्रभावातनं बाहेर यायचं आहे. या इम्पॅक्टनं बाहेर यायचं आहे तुम्हाला. पुन्हा एकदा हात येणारा चेंडू होता. फिल्डिंग आता प्रत्येक जण आपला जोर लावतोय. थोडा जोर तुम्ही लावा. थोडा जोर या बातोय. थोडंसं प्रभावातनं बाहेर या. त्या इम्पॅक्टनं बाहेर या. त्या डीप इन द कोशात तुम्ही गेलात ना त्याच्यातनं बाहेर आहे. ना किसके अभाव में जियो ना किसके प्रभाव में जियो. अपना जो खेल है ना इसी अंदाज में आपको खेलना है. धाबा झाल्या धापलकावरती 5 गडी बाद 25 शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढला. एका धावेसाठी सिंगल धाव येताना पाहायला मिळते. खूप समजदारीनं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कदाचित भूमी आदिराज ग्रुप निर्मळ या संघाच्या या स्थितीचं कारण एकच असावं की जास्त ते विचार करण्यामध्ये गेले. जास्त सावध खेळण्यामागे गेलेत. यावेळेला समोर डावती ग्राउंड. हातामध्ये चेंडू नाही आला. वेगवान फटका होता आणि सचिन यांचा हात बघा डोक्यावरती गेलाय. सचिन काय हा कॅच बनला असता का. पुन्हा एकदा बघूयात समोर. ओ
सहज सहज सोपा खेळ होता. फॉलो थ्रूमध्ये कॅच टिपणं तितकं अवघड, तितकं सोपं नसतं, पण हा कुठे ना कुठे तरी कॅच वाटत होता की बनू शकला असता. नाही तो हात आहे ना त्या डोळ्यांच्या समोर आले. जर रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. थोडंसं बॉडी थोडीशी बेंड करायची होती, हात त्या साईडला न्यायचे होते. जो भाई हात ते ना आपके बिलकुल आंखों के सामने आहे, ते डोळ्यांच्या अगदी समोर आलं होतं. आता 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा प्रकारची 27, 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 45 करायचे आहेत. 24 चेंडूचा खेळ आहे. 45 धावांची आवश्यकता आहे. पण जोपर्यंत मुबासिर शेख मैदानावरती आहेत ना, तोपर्यंत टीम भूमी अधिराज ग्रुपचा बाई आशा आहेत, अपेक्षा आहेत, उम्मीद की किरण है वो. मुबासिर शेख उम्मीद की वो किरण है जिसके बदौलत वापिस सब कुछ पा सकते हैं. आणि दुसऱ्या बाजूला आता राहुल चौधरी 1 नंबरचं षटक, एका धावेचं षटक, मागचं षटक त्याने हाताळलं होतं. 24 मध्ये करायचे 45. शुभम जाधव स्ट्रायकर एंडला. आकोटाप्याचा चेंडू होता, मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्यांना टिपलाय झेल. राहुल चौधरी कमाल करतायत. अजून एक विकेट प्राप्त केलाय. फलंदाज झालाय बाद. हुक काढायचा प्रयत्न होता. यावेळेला चेंडू बॅट वरती आला, परंतु फटका मिस टाइम झाला. बॅट हातामध्ये फिरली, वरच्या कडेला चेंडू लागला. खूप काही घडलं यावेळेला बघा. क्रीजचा वापर करत असताना बागेवर खेळण्याचा प्रयत्न आणि फटका जास्त उंचमध्ये जात असताना क्षेत्ररक्षकाने कोणती चुकी नाही केली. फलंदाज बाद. जे जास्त वेळ घेऊन खेळपट्टीवरती होते ते मैदानाबाहेर येणं म्हणजे अडचणी वाढण्यासारखं आहे. आता पूर्णपणे भूमी अधिराज ग्रुप निर्मळ हा संघ अंडर प्रेशर आहे, दडपणाखाली आहे. आता दडपणाखाली आल्यानंतर तुमच्याकडे मार्ग असावेत. कोणता मार्ग आता तुमच्या डोळ्यासमोर आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आतिश वाळुंजकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेअर. एक एक्सपिरियन्स आहे, एक नवोदित खेळाडू आहेत, अपकमिंग यंगस्टर आहेत. आणि या दोघांमध्ये आता एक पार्टनरशिप होणं, पण ती पार्टनरशिप फक्त राहून चालणार नाही. या ठिकाणी मॅचमॅनिंग पार्टनरशिप होणं गरजेची आहे. त्या मॅचमॅनिंग पार्टनरशिपसाठी काहीतरी विचार होणं गरजेचं आहे. जसं तुम्ही मगाशी चर्चा केली त्या चर्चेदरम्यान सांगितलं की काय तुम्ही जास्त सावध खेळलात का. कदाचित ती सावधानी बाळगणं तुम्हाला या स्थितीसाठी कारणीभूत ठरली आहे. 23 चेंडू आणि 45 धावा. आता पूर्णपणे डबल करायच्यात. डबल करायचे. 23 बॉल 45 धावांची आवश्यकता. आतिश वाळिंजकर ऑन स्ट्राईक. आतेला चेंडू होता. आता धाव घेणार नाहीये. राहुल चौधरी देखील चांगली गोलंदाजी करतोय. 22 मध्ये करायचे 45. डीप इन द म्हणजे क्रीज जाऊन खेळता. जसं ते मराठीमध्ये म्हणतात तुम्ही जास्त कोशात घेतलं. हा दबाव तुम्ही आपसूक तुम्ही स्वतःहून उडावून घेतलाय, तुमच्या अंगावरती घेतलाय. सुरुवातीला स्वाभाविक खेळ करणं गरजेचं आहे. त्या तुमच्या स्वभावाला तुम्ही मुरड घातली. जसा खेळ आहे ना तसा खेळ तुम्ही नाही केलाय, म्हणून हा दबाव तुमच्यावरती आलाय. पुन्हा एकदा जागे व्हा आणि आपल्या स्वभावानुसार खेळ करायचा आहे तुम्हाला. स्ट्रायकरला आतिश वाळिंजकर. राहुल देखील कमाल करतो या मॅचमध्ये. फटका खेळायचा होता. ऑन साईडला गेला तो. ऑफ साईडला जोपर्यंत पॉईंटचे क्षेत्ररक्षक विघ्नेश जातील, फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पण जास्त विचार जर केला ना तर बाई असं काही सर होतं तसं मॅचमध्ये झाले. विचार कोणी केला नव्हता बाबा असं काय होईल का. 72 धावा करायचे आहेत आणि तो मॅच आता 21 बॉल 44 वरती आला है. लेकिन भाई क्रिकेट का खेल ऐसा है, हम जैसा सोचते हैं ना वैसा होता नहीं है. और जहाँ हमारी सोच खत्म होती ना वहाँ से क्रिकेट चालू होती है. 21 मध्ये करायचे आहेत 44 धावा. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतील बॉलिंग मार्कवरती. उचली घेणारा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि चेंडू पाठीमागे यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. 20 मध्ये करायचे आहेत 44. 20 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. 28 वरती 6 आहेत. बघा हा चेंडू कशा पद्धतीने आला होता, कुठून त्याने बाउन्स घेतलाय. ओ बिलकुल नाकाच्या जवळून चेंडू निघून गेला, नाकाला हवा देऊन, आणि त्यानंतर उसली बोटी घेत असताना यष्टीच्या हातामध्ये. हो पुन्हा एकदा यावेळेला शॉर्ट बॉल आहे पण बाहेरच्या दिशेने सुद्धा गेलाय. राहुल शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव अतिरिक्त स्वरूपाची धावफलकात ॲड होते. बघा किती जास्त आउट स्विंगर खूप मोठा, चेंडूला खूप मागे हाताळलेलं होतं. शॉर्ट बॉल होता
आणि अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ॲड होत असताना 29 धावफलक जाऊन पोहोचतोय. येणार 2 चेंडूत जर का मोठा फटका आला तर काय फरक पडू शकतो का? बराच फरक पडू शकतो आणि तो येणं गरजेचं आहे. या क्षणाला तो एकच स्ट्रोक, बॅटमधनं आलेला आवाज, स्टॉकचा आवाज, वाढणारा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हाच फक्त मॅचमध्ये तुम्हाला घेऊन येऊ शकतो भूमी आदिराज ग्रुपला. अन्यथा विभा प्रकृतीचे 3 गोलंदाज, पहिला लकी सिंग, साईराज पाटील, आता राहुल चौधरी, 2-2 विकेट त्यांनी घेतल्यात. 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या षटकात दिलं 5वा बॉल समोर खेळलाय, फिल्डर आहे चेंडूच्या खाली, त्यानं टिपलाय झेल. मकरंद पाटील, वा भाई वा, कमाल कॅच, फलंदाज बाद. नाराज आहेत बघा. दुरून लपेटण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मोठ्या फटक्याची गरज होती. हे दबाव कुठे ना कुठेतरी प्रयत्नाचा प्रयत्न, या दबावाला फोडण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी चेंडू जाऊन हातामध्ये विसावला मकरंद पाटीलच्या. रात्रीच्या वातावरणाचा पडलेला हा परिणाम, खेळपट्टीमध्ये असणारी गोलंदाजासाठी ती मदत, हवेमधला दमटपणा, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे फलंदाजीला येणाऱ्या अडचणी आपण पाहत आहे. पण राहुलला मिळाला ब्रेक थ्रू. हा तोच राहुल आहे ज्याने ज्यावेळेला सनलाईटमध्ये मॅच चालू होती त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये 24 धावा एका षटकामध्ये खर्च केल्या होत्या. स्टार्ट दिला होता तो समोरच्या संघाला, इरा क्रिकेट अकॅडमीला, आणि त्यानंतर त्याला या मॅचमध्ये जर बघाल तर थोडंसं उशिराने वापरलं गेलं, पण उशिराने वापरत असताना सुद्धा त्यानं त्याचा इम्पॅक्ट या मॅचमध्ये टाकला आहे, त्याचा खेळ दाखवला आहे. अतिश वाळुंजकर यांना साथ देण्यासाठी आता नवीन फलंदाज निमिष मैदानात दाखल होतं. निमिष कुठे आहे? कुठे आहे? कोण स्कोर करतोय? पवन मैदानाच्या मध्ये येत आहेत. तेरी एक गलती सबको ट्रोल करेगी. चल तेरी बोल चुक मार. रंगलेला मॅच, 7 विकेट गेल्यात, पण आता साथ देण्यासाठी कोण आलंय? शेवटचा बॉल, चांगला स्पेल हाताळलाय राहुलचं. अप्रतिम गोलंदाजीचे प्रादेशिक टाळ्यांचा गजर राहुल चौधरीसाठी येतील, कारण जशी सुरुवात साईराज पाटीलने केली, लकी सिंगनं साथ दिली आणि राहुल चौधरीने आपला रोल अदा केलाय. 2 षटकं, 10 डॉट बॉल, 12 मधले 10 डॉट बॉल हाताळल्यात. 3 विकेट, 3 धावा खर्च करताना 3 विकेट. इकॉनॉमी बघा 1.5 जोरची. टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर आलाय. 12 मधले 10 डॉट बॉल आणि सामन्याला कलाटणी देणारे क्षण त्याने देखील आणल्यात. पण मॅच संपला नाही भावानं, अजून बाकी आहे. कारण क्रिकेटचा खेळ असा, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटची धाव, शेवटचा विकेट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये बाकीत वर्तवणं थोडंसं कठीण आहे. पण वसई विरार प्रीमियर लीग T10चा धमाका, पहिल्या 2 सामन्यामध्ये धमाके पाहिले, फायरिंग पाहिलं, आणि मागच्या आता या मॅचमध्ये लो स्कोरिंग गेम आहे. पुन्हा एकदा चेंडू, आर्मर बॉल, आत येणारा चेंडू, 1 धावा या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती आतिश पूर्ण करतील. या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. बऱ्याच वेळ स्कोरबोर्ड थांबला होता, अडकला होता, तो पुढे गेलाय. 7.1 षटकांचा खेळ, धावा धावफलकावरती 31. 17 बॉलचा खेळ आहे, 17मध्ये करायचे आहेत 41. नाही, आता सामना अवघड होत चालला आणि अवघड बनण्यापेक्षा जवळजवळ कंट्रोलमध्ये युवा प्रकृतीचे आहे. आउट ऑफ कंट्रोल झाला आहे तो भूमी आदिराजकडून. यावेळेला चेंडूला आतमध्ये येणाऱ्या चेंडूला खेळण्याचं धाडस केलं, बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची आतली कडा घेऊन निघून गेला आहे पकडा स्क्वेअरच्या दिशेनं. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव, सिंगल धाव येते. एकाने तितकासा मोठा फरक पडणार नाही आहे. पवनला हवाई सफर करणारे फटके, बाउंड्रीलाईनच्या दिशेनं जाणारे फटके, अशा प्रकारच्या फटक्यांना एक्झिक्यूट करावं लागेल. यावेळेला फुल केलंय, चेंडू निघून चाललाय. चांगली फिल्डिंग.
कॉन्फिडन्स तर दिसून आला या फटक्यामध्ये. पवनने ज्या पद्धतीने शफल होत असताना चेंडूला खेळलंय, लॉफ्ट केलं तो ऑन साईडला, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग त्यानं केली. एक धाव आली आहे. 15 चेंडू 39 धावांची गरज. 15 चेंडूचा खेळ बाकी 39 धावांचे. पहिला एक आश्वासक फटका खेळलाय, कॉन्फिडंट फटका खेळला होता पवननं. 15 बॉलचा खेळ आहे, 39 धावांची आवश्यकता. आतिश वाळिंजकर खेळतात 4 वरती, पवन 7 देतात 1 वरती. आसिफ शेख पुन्हा एकदा सज्ज होतील. आता सामना 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 निसटलाय. अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू. आसिफ शेख आपल्या टीमला सेव्ह करतोय. नाव त्यांचं आसिफ आहे, पण एक बॉलनं आपल्या टीमला सेव्ह करू लागले. सेफ तर पूर्णपणे या अगोदर केलं होतं. पुन्हा एकदा बॅकवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा होत असताना आपण पाहत आहे. आणि त्या चेंडूवरती जर बघाल तर ते प्रॉमिसिंग स्ट्रोक बघायला मिळत नाही आहेत. चेंडूचं बॅटला होणारं कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाही आहे, तितकं वचनबद्ध नाही आहे, तितकं कमिट नाही केलेलं आहे. आणि त्यामुळे धावांचा ओघ. ओ यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हलके शफल झाले, यष्ट्यां समोर आढळलेत असं मंथननी सांगितलं. आणि फलंदाज बाद होत असताना अजून एक विकेट. 8वा धक्का टीम भूमी अधिराज ग्रुप निर्मळे संघाला. स्कोरबोर्ड आहे 34 झाल्यात. 38 करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ आहे, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. एका बाजूला आतिश वाळिंजकर आणि त्याला साथ देण्यासाठी आता चिन्मय घरत गेल्यात. 12 चेंडूचा खेळ आहे, 12 मध्ये करायचे 38. या सामन्याचं चित्र कसं बदललं, कसं पालटलं. सुरुवातीला साईराज पाटील यांनी घेतलेले ते 2 विकेट, पाडलेलं खिंडार लकी सिंगने येऊन त्यांना दिलेली साथ. आणि या दोघांच्या कामगिरीवरती राहुल चौधरीचे 3 विकेट या त्रिसूत्रीमध्ये, या त्रिकोणामध्ये अडकला. मग आसिफ शेखना देखील यायचं होतं, तेही जॉईन झाले. या चारही किंवा गोलंदाजीने जे कामगिरी केलेली आहेत त्या कामगिरीच्या जोरावरती सध्या लो स्कोरिंग गेम विवा प्रकृतीचा संघ विजयाच्या अगदी समीप पोहोचलाय. 12 बॉल आहेत आणि 12 मध्ये 38 करायचे आहेत. एक एक्स्ट्रॉर्डनरी एफर्टच हा सामना भूमी अधिराजला जिंकून देऊ शकतो. एक्स्ट्रा ऑर्डरला मी अजून वेगळ्या भाषेने सांगेल, आउट ऑफ द बॉक्स. तुम्हाला त्या दायऱ्याच्या बाहेर जाऊन काहीतरी विचार करावा लागणार आहे. आतिश वाळुंजकर यांच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडूला गॅपमधून पाठवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये डीपमध्ये, एक्स्ट्रा कव्हरमध्ये शोधलाय गॅप आणि चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. स्पेशल आहे, प्रत्येकासाठी स्पेशल आहे. जसा तुम्ही उल्लेख केला, एक्स्ट्राऑर्डनरी एफर्ट्स जिंकू देऊ शकतं. आणि त्याची सुरुवात आतिश वाळिंजकर यांनी केलेली आहे. आतिश भाई कोशिश कर रहे हैं, कोशिश तो भरपूर कर रहे हैं. कोशिश त्यांची चालू आहे. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न, शॉट पाहिजे गेला, क्षेत्ररक्षक आहे ते फील्ड करतील. एकदा वे चेंडू होती पूर्ण. चिन्मय घरतनं मागचा सामना बॉलिंगवरती वाचवला होता, डिपेंड केला होता. आता बॅटिंगनं जिंकून द्यायचं आहे. 10 चेंडूचा खेळ आहे, 33 धावांची आवश्यकता आहे. स्कोरबोर्ड आहेत 8 गडी बाद 39. 10-33 ची गरज असताना येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किमान तुम्हाला 2-3 मोठे फटके मारावे लागणार आहेत. ज्या वेळेला येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 2-3 मोठे फटके येणार, त्यावेळेला कुठेतरी वाटेल की भूमी अधिराज ग्रुप निर्मळ या मॅचमध्ये परत येते. परंतु विवा प्रकृतीचा बॉलिंग अटॅक खूप चांगलं कार्य आतापर्यंत करत आलाय. नेक्स्ट बॉल, लकीने स्वतःला थांबवलंय. बघा, ज्यानं या दुसऱ्या इनिंगमध्ये दबाव टाकण्याची सुरुवात केली त्याचं पहिलं नाव होतं साईराज पाटील. आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवण्याचं कार्य लकीने केलं होतं. लकीने दुसरं षटक जे हाताळले तिथून खरी टॉप ऑर्डरची कंबर मोडली केली होती. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी भूमी अधिराज ग्रुप हा संघ अंडर प्रेशर आलाय. शॉर्ट बॉल होता, मागे ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू पॉईंटच्या दिशेने निघून चाललाय. बेगनेशने चेंडूला अडवलं, तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव, सिंगलने धावफलक पुढे जाते. 9 चेंडूचा खेळ आहे, 32 धावांची आवश्यकता. जसं विश्लेषण तुम्ही केलं ते साईराज पाटीलचे 2 विकेट एक एनर्जी देऊन गेले. ती देहबोली, जे बॉडी लँग्वेज
ते थोडेसे खांदे झुकलेले होते ना, त्या खांद्याला वर घेऊन गेले. त्या दोन विकेट नंतर पूर्णपणे ॲटमॉस्फिअर बदलला, माहोल बदलला. लकी सिंगने येऊन देखील 2 विकेट घेतले. पूर्णपणे टीम चार्ज झाली. अगदी उत्साह त्याच्या टीममध्ये आला आणि तो उत्साह सध्या विजयाच्या समीप घेऊन जातोय. 9 बॉलचा खेळ आहे, 32 धावांची आवश्यकता. आतिश प्रतिकार करतोय, प्रयत्न करतोय, या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी निकराची झुंज देतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पुन्हा एकदा खेळलाय. पॉईंटला फिल्डर आहेत विघ्नेशनं फील्ड केलं गेलं तर 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण हळूहळू सामना निस्ताच चाललाय हातातनं. काही चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे, 8 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 8 मध्ये करायचे आहेत त्या 31 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. वसई विरार प्रीमियर लीग आपण बघतात. पर्व पहिले T10 धमाका लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट. आजचा पहिला दिवस, 3री मॅच. यानंतर अजून 2 मॅच आपल्या भेटीला येणार आहेत. हो, शॉट बॉल आहे यावेळेला. हुक, ओह व्हॉट अ शॉट. खूप वेळानंतर चिन्मय घरच्या बॅटमधून आलाय. या इनिंग मधला पहिला षटकार, 6 धावा. बॅटमधनं हा षटकार होता पहिला, पण जे पाहिलेलं स्वप्न ते जर पूर्ण करायचं तर अजून एक षटकार पाहिजे. षटकार तुम्ही ठोकलाय पहिला, पण जे पाहिलेलं स्वप्न जर पूर्ण करायचं तर अजून 6 पाहिजे. मागे सामना वाचवला होता, आता सामना जिंकायचा आहे. सामना पहिला डिपेंड केला होता, आता चेस करायचा आहे. लकी स्ट्रायकरला अजून एक पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचे आहेत. 2 बॉल वरती 2 सिक्सर. कहाणी में ट्विस्ट. आलाय टर्न, आले कलाटणी. शेवटच्या 6 बॉल मध्ये पाहिजे 19. 6-19 ची गरज आहे आणि 6-19 ची गरज असताना चिन्मय लगातार 2 षटकार बसलेला ना उठवलंय. जे भूमी आदिराज ग्रुपचं डगआउट आहे, ज्या डगआउट मध्ये चिरशांतता होती, त्यांना एखादी उमेद जागी झाले. शेवटचे 6 चेंडू बघण्यासारखे असणार आहेत. या ऐकतो परत डीजेला. षटकारनं मॅच मधला रोमांच आणलाय चिन्मय घरतनं. याच्या अगोदर टेन्शन होतं, हृदयामध्ये धडधड होती, दिल थोडासा जोर से धडधडा कर रहा था. भरपूर काही चाललं होतं, अप्स अँड डाऊन चाललं होतं. 6 मध्ये 19 करायच्या होत्या. दिल में था दर्द था बड़ा गहरा, और ऐसे मुकाबले में जान डाल दे चिन्मय भाई जोटेरा. चिन्मयने या मॅच मध्ये पुन्हा एकदा जान आणले. 2 षटकारनं त्या मॅच मधला रोमांच, थरार, थ्रिल, सस्पेन्स परत आलाय. 6 मध्ये 19 करायचे आहेत. 6-19 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलंय, ड्रिंक गेलंय, चर्चा केली जाते. आतिश वालिंजकर याने लगावलेला चौकार, तिथून मिळालेली दिशा आणि त्या दिशेनंतर मागील 2 चेंडूची जी काही दशा झाली आहे, खरोखर बघण्यासारखी होती, पाहण्यासारखी होती. चिन्मयने उभे जागे केले. 6-19. सुरुवातीच्या 2-3 चेंडूवरती याचं पिक्चर जरूर क्लिअर होणार आहे, पण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका लागला, किमान पहिल्या चेंडूवरती जरी मोठा फटका आला, तरी सुद्धा ही मॅच चांगली बघण्यासारखी होणार आहे. सचिन सोलंकी याच्या हातामध्ये चेंडू आता सोपवला गेला आणि त्याच्या समोर असणार आहेत आतिश वालिंजकर. मजा येणार आहे. शेवटचे 6 चेंडू, जे 6 चेंडू डिसाईड करणार आहेत कोणता संघ पहिला क्वालिफाय होईल. हो, पहिला चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बाहेर निघणाऱ्या चेंडूला नाही जज करू शकल्यात. पायावरती आलेला चेंडू लेग बायच्या रूपाने 1 धाव. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता 5 मध्ये 3. मगाचे तुम्ही 2 मारलेत, आता 3 मारायचे आहेत. 5 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ, 18 धावांची आवश्यकता आहे. चिन्मयनं या मॅचला त्याचं नाव चिन्मय घरत आहे, पण मॅच मध्ये परत घेऊन आलाय. भूमी आदिराज ग्रुपला चिन्मय घरत मॅच मध्ये घेऊन आलाय परत. शेवटचे 5 बॉल, 5 मध्ये 18. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता, फील्ड केलं गेलंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले गेलेत. 4 चेंडूचा खेळ आहे, 17 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही बाजूला टेन्शन आहे, दोन्ही बाजूला सध्या म्हणजे स्माईल आहे काहीकांच्या चेहऱ्यावरती, पण ती खुलके नाही आहे. 4 मध्ये 17. बघा, एकदम क्विकरपणे टप्पा पडल्यानंतर इतका वेगानं चेंडू आतमध्ये आलाय, त्याचा अंदाज सुद्धा लावला नव्हता. शफल झाल्यात आणि त्यानंतर पाय वाकवत असताना चेंडूला ऑनसाईडला पाठवलं. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती आलाय. तोपर्यंत एकच धाव येते.
सरप्राईज केलं होतं त्या चेंडूने आणि त्यामुळे चिन्मय थोडेसे सरप्राईज होत असताना फक्त एका धावेसाठी फटक्याला खेळताना पाहायला मिळाले. आता 3 मध्ये 16, 3 मोठे फटके. 3 मध्ये 16 सरप्राईज आणि प्राईज जिंकायचंय. बॅटला लागला आणि स्टंपवरती आदळलाय. फलंदाज होतोय बाद, फलंदाजाला जावं लागतंय माघारी. बॅक टू डकआउट, बॅक टू पेव्हिलियन. आता सामना जो आवाक्या बाहेर. फर्स्ट एड किट, ॲम्ब्युलन्स. मग आपले मेडिकल पार्टनर आहेत प्रकृती हॉस्पिटल, विवा ग्रुप, RS ग्रुप, सिग्नेट. त्यांच्या सोबतीने प्रकृती हॉस्पिटलसुद्धा आपले मेडिकल पार्टनर आहेत जे या स्पर्धेला संपूर्ण जी मेडिकल सुविधा आहेत त्याच्यासाठी लाभलेले आहेत आणि त्यांची ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उभी आहे. पराग पाटील आणि पागदरे सर यांच्याकडून, भरत पाटील आणि पागदरे सर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस राहुल चौधरी यांना. क्या बात आहे. राहुलने 3 विकेट मिळवल्यात, 1 कॅच टिपलाय. पण याच्यामध्ये राहुलने कॅच टिपला त्याच्यासाठी बक्षीस आहे की ते 3 विकेट घेतले त्याच्यासाठी? नाही, पण ज्यावेळेला त्याने कॅच टिपला ना त्यावेळेला जो टाळ्यांचा आवाज आला होता ना, कदाचित तिथूनच एनर्जी राहुल चौधरीला आली होती. आणि एक असं होतं की त्या जेवढं ॲप्रिशिएट त्या कॅचला केलं तेवढं त्याच्या 3 विकेटला सुद्धा नव्हतं झालं होतं. असो सगळ्याच गोष्टी, पण रिवॉर्ड मिळाला आहे. केलेल्या मेहनतीला कुठे ना कुठेतरी जज केलं गेलं आणि त्यानंतर 1000 रुपयाचं बक्षीस भरत पाटील आणि पागदरे सर यांच्याकडून देण्यात आलं आहे. निमेश सांदे आलाय. शेवटचे 2 चेंडू 16 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. अच्छा, चलते चलते यही रुक जाता हूं मैं. सचिन भाई वही कहते, सचिन सोलंकी 2 बॉल 16 धावांची आवश्यकता. अपील झाले, पंचांचं बोर्ड वर गेले. अजून एक विकेट. सचिन सोलंकी पंच लावत असताना अजून एक फलंदाज बाद. पण ज्या वेळेला बाद झालाय रोहितला पण काय दर्द देऊन गेले. सचिन सोलंकी हमदर्द है तो पीछे रोहित बाद के लिए थोड़ा सा दर्द है. हा सामना जिंकलाय विवा प्रकृती 15 धावांना हा सामना जिंकलाय. 71 धावा केल्या होत्या. लो स्कोरिंग, मी या सामन्याच्या सुरुवातीला म्हटलं होतं लो स्कोरिंग गेम पण हाय व्होल्टेज ड्रामा होऊ शकतो. तो हाय व्होल्टेज मॅच झालाय, हाय व्होल्टेज ड्रामा झालाय आणि हा सामना 15 धावाने जिंकलाय विवा प्रकृती. या टीमनं मागे रोहितच्या चेंडू लागले त्या आणि हे सेलिब्रेशन सचिन सोलंकीच्या. गुड बॉलिंग. हर्षलदा, आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीराचा मार्गरी कोण ठरलाय?